त्या ठिकाणी वांगचुक यांचं जे उपोषण आहे, या उपोषणातले मुद्दे आणि काँग्रेसचे मुद्दे हे एकच आहे. आणि या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं काँग्रेस हा खूप आधीपासून हा संघर्षात आहे. नीटचा पेपर यावेळेस पहिल्यांदा फुटला नाही. नीटचा पेपर हा 71 वेळेस यावेळेस फुटला. मागच्या 70 वेळेसपासून मोदी सरकारच्या आम्ही याच्या विरोधात आहोत आणि यावेळेस देखील आम्ही जे मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी जोरकस पद्धतीनेही केलेली आहे. आणि अशा काळामध्ये जे श्री वांगचुक जे आहेत हे काही पहिल्यांदा उपोषणाला बसले नाहीत. याआधी ते लडाखच्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा आणि त्यांचे अधिकार जे स्थानिक पातळीवरचे अबाधित ठेवावे या अनुषंगाने देखील ते उपोषणाला बसले होते. 370 करण्याच्या एकंदरीत नादामध्ये भारतीय जनता पक्षाने लडाखच्या भूमिपुत्रांचा नाकारलेला अधिकार जो होता तो त्यांना पुन्हा मिळवून देण्याच्या अनुषंगानं काँग्रेस देखील त्या मुद्द्याचं समर्थन पहिल्यापासून करत आलेली आहे. आणि आता उपोषणाला बसल्यावर आज जरी आमचे त्या ठिकाणी कोणी प्रतिनिधी गेले असतील तर त्यांच्या मुद्द्यांशी आम्ही सहमत आणि आमचे आणि त्यांचे मुद्दे एकच होते. मात्र राहुल गांधी आणि काँग्रेस यंदा त्या आंदोलनाशी जोडून बघण्याची आवश्यकता नाही. मूळ मुद्दा आहे की मोदी का नाही गेले, मूळ मुद्दा आहे की मंत्र्यांनी राजीनामा का नाही दिला. त्यामुळे मूळ मुद्दा जो आहे मोदी का नाही गेले, मोदींनी का दखल घेतली नाही, मोदींनी या संदर्भात मन की बात का केली नाही हे आपण विचारायला तयार नाही. काँग्रेस गेली का नाही गेली का, राहुल गांधी काय म्हणतात, म्हणजे एकंदरीत मुद्दा सोडून दुसरीकडे भरकटण्याचं जे कौशल्य भारतीय जनता पक्षांनी काही हस्तकांना सोबत घेऊन जे चालवलंय त्याची प्रचिती या निमित्तानं मात्र येते. मूळ मुद्दा हा आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि या उपोषणाची दखल नरेंद्र मोदी का घेत नाही. रामाच्या एकंदरीत मंदिरामध्ये जी काही चोरी झाली आहे फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे चोरी करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. चोरी करणारे जे आहेत ते भारतीय जनता पक्षाशी घनिष्ठ संबंधित होते. चोरी करणारे जे आहेत यांची नियुक्ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. नरेंद्र मोदींनीच राम मंदिराचं भूमिपूजन केलंय, नरेंद्र मोदींनीच राम मंदिराचं उद्घाटन केलंय आणि नरेंद्र मोदींनीच माहितीच्या अधिकारापासून राम मंदिराचा कारभार वेगळा ठेवलेला आहे. एवढं सगळं नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत असताना चोरी झाल्याच्या बाबतीत चुप्पी का साधलेली आहे. चंपतराय नावाचा अट्टल दरोडेखोर गुन्हेगार हा त्या ठिकाणी चोरी करतो, धोतर सीसीटीव्हीवर लावतो, सीसीटीव्ही गायब होतात. 1400 कोटीच्या राम मंदिरातल्या वर्गणीचं देणगीचं कुठे हिशोब नाही. ज्या विठा असंख्य भारतातून तयार झाल्या त्याचा कुठे नामोनिशान नाही. 200 कोटीच्या चांदी सिद्धी समाजाची ती दिसत नाही. अनेक जडे व्यवहारात हे कुठेतरी गायब झालेले. एवढ्या कोट्यावधीचा भ्रष्टाचार असताना एक थातूर मातूर SIT केली आहे. त्या SITची हैसियत काय, त्या SITची अवकात काय, तर ते ताटाखालचे 2 मांजर असणारे 2 अधिकारी त्यात नियुक्त केले. असे ताटाखालचे मांजराच्या अध्यक्षित प्रमुख उपस्थितीत जर SIT केली आहे तर त्यामध्ये ते मांजर जे आहे ते फक्त शेपटी ठरवणार आहे, ते गुरगुरी करणार नाही, कोणताही निकाल त्यातून येऊ शकणार नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली पारदर्शक स्वरूपात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी हा मूळ मुद्दा आहे. आणि या मुद्द्याला RSS भारतीय जनता पक्षी बगल देत आहे आणि राम रक्षेच्या निमित्तानं उभाटाने त्यांना जे निमंत्रण दिलं ते बरोबर आहे. मात्र त्याच्यात धमक आणि हिंमत असेल आणि ते खरंच रामभक्त असतील तर त्यांनी यावं. अन्यथा रामनाम जपना परायणाम आपना हे ब्रीद वाक्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आणि भारतीय जनता पक्षाचं झाल्याशिवाय राहणार नाही. मुंह में राम और बगल में दत्तूराम ही त्यांची प्रवृत्ती असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. या संदर्भात चर्चा झाली पाहिजे. भारताच्या नागरिकांपुढे सगळी बाजू आली पाहिजे. आपल्या देशाची जी एक परंपरा आहे, आपल्या देशाची जी शक्तिस्थान आहेत ती आपण ओळखून आपण सत्यावर पडदा न टाकता आपण पुढे गेलं पाहिजे. डोळोसून आपण पुढे गेलं पाहिजे. आता विश्वात्मके देवे ही आपली आध्यात्मिक भूमिका आहे. तर पंडित जवाहरलाल नेहरूंसारख्या माणसांनी जगातल्या सर्व देशांनी एकत्र येऊन कुठेतरी अहिंसक पद्धतीने पुढे गेलं पाहिजे याचं बीजारोपण केलं. तर नॉन व्हायलन्स मुवमेंट सारखी एक मुवमेंट
इंदिरा गांधी सारख्या एका व्यक्तिमत्वानं ती पुढे नेली. त्यामुळे आपण या अर्थानं जगामध्ये भारताची एक आध्यात्मिक राजकीय विश्वबंधुत्वाची विश्वमैत्रीची जी भूमिका आहे ती पुढे घेऊन जात असताना सुरक्षा विषय कुठल्याही प्रकारचं चर्चा आणि डिस्कशन होत नाही. त्यामुळे वर्क लोकली आणि थिंक ग्लोबली हा जो भारतीय माणसाचं जे मनमस्तिष्क असलं पाहिजे तिथे आपण कुठेतरी जात नाही. विश्वगुरूसारख्या थोथांड घोषणा दिल्या जातात आणि त्यावर आपण खरोखर बलसागर भारत हो विश्वात शोभून राहो हे मूल्य जोपासण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय. उद्याच्या या चर्चासत्राच्या अनुषंगानं भारताची बलस्थानं आणि भारताला कोणाचा धोका आहे या संदर्भामध्ये एक वैश्विक चिंतन हे व्हावं आणि त्या वैश्विक चिंतनातून प्रत्येक भारतीयाने आपल्या देशाची अस्मिता जोपासत असताना विश्वामध्ये शांती नांदेल या अनुषंगानं स्वतःचं आचार विचार व्यवहार आणि उच्चार ठेवला पाहिजे. ही उद्याच्या एकंदरीत वर्कशॉपच्या अनुषंगानं असणारी अपेक्षा आहे. आणि अलीकडच्या काळात ग्लोबलायझेशन झाल्यानंतर आणि 1992ला मनमोहन सिंग नरसिंहरावांनी गॅट करारावर स्वाक्षरी केल्यानंतर खुल्या अर्थव्यवस्था आपण गेल्यानंतर आता भारतातच काय चालू आहे, महाराष्ट्रातच काय चालू आहे, माझ्या गावातच काय चालू आहे याकडे लक्ष ठेवून भागणार नाही. तर आपल्याला पण आपलं जे विजन आहे हे वैश्विक करावं लागेल आणि त्या वैश्विक करण्याच्या अनुषंगानं उद्याचं चर्चासत्र आहे. भारतीय जनता पक्ष आपल्या डोळ्याला झाडपं ठेवून आपल्याला जे चालवत आहे त्या चालवण्यामध्ये ती झडपं डोळ्यापुढची काढून टाकावी हा एकंदरीत उद्याच्या चर्चासत्राच्या मागचा हेतू आहे. आपण सांगितल्यानुसार मागच्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी वचन दिलं, पण जिथे देवेंद्र फडणवीस वचन देतात तिथे नक्की घात आहे, नक्की धोका आहे आणि आता पाठीत खंजीर खुपसला जाणार आहे याची खात्री सर्वांना बाळगावं लागेल. अशा प्रकारचं एकंदरीत त्यांचं चरित्र आता हे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी जसे बोलले तसा चालय त्याची वंदावी पावले अशी म्हण आहे. मात्र याच्या उलटं ते करतात. म्हणजे आपण काय करायचं, म्हणजे पायातलं काही काढायचं का काय काय काढायचं असं मी म्हणणार नाही. मात्र याच्या उलटं ते करतात. शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी आहे ते पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या समोर आलंय. मात्र महाराष्ट्र विद्युत महामंडळ MSEB ही त्यांच्या मित्राला अंधन देण्या उद्योगपती मित्राला त्यांच्याने त्यांचे आका नरेंद्र मोदी यांच्या मित्राला ते अंधन द्यावी म्हणून इलेक्ट्रिकच्या संदर्भात विजेच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या संदर्भातलं जे थकबाकी आहे ती सरकार भरती आहे. त्यासाठी सर्वात आधी पैसे दिले जातील आणि ते पैसे देऊन संपूर्ण MSEB जी आहे ही उद्योगपती मित्राच्या घशात घातल्या जाईल यासाठी त्यांच्याजवळ पैसे आहेत. समृद्धी महामार्ग करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे आहेत. समृद्धी महामार्गातून 2000 कोटीचा भ्रष्टाचार करून 50 खोके एकदम ओके नावाचा नारा त्यांनी चिरंजीव हा अमर करून ठेवला. ते करण्याकरता त्यांच्याजवळ पैसे आहेत. लाडकी बहीणचे 2100 रुपये करण्याकरता पैसे नाही. दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याकरता त्यांच्याजवळ पैसे नाही. दुबार पेरणीचे पैसे देण्याकरता त्यांच्याजवळ पैसे देण्याकरता त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारची तरतूद नाही. त्यांना कल्याणकारी योजना राबवण्यासाठी त्यांच्याजवळ तरतूद नाही. मात्र शक्ती महापीठ करण्याकरता त्यांच्याजवळ पैसे आहे. हा देवेंद्र फडणवीसांचा बेगडीपणा जो आहे हा एव्हाना महाराष्ट्राच्या लक्षात आलाय. करिता स्वतःचं प्रोजेक्शन काय इन्फ्रामॅन असं सध्या करून घेत असताना ते इन्फ्रा मॅन नाही, ते डिझास्टर मॅन आहे. ही महाराष्ट्राची असणारी आजची वर्तमान वस्तुस्थिती आहे. लगातार इस प्रकार से चर्चा हो रही है, सुबह दोपहर शाम अलग अलग खबरें जो आ रही है, ये खबरें आना थोड़ा आश्चर्यकारक है। वास्तव में इस दल के जो नेता हैं उन्होंने बार बार लगातार कहा है कि हम इंडिया अलायंस के साथ हैं और इंडिया अलायंस के साथ ही हम 19 तारीख को सारे विषय के माध्यम से चर्चा करेंगे। मगर इसके बावजूद जो चर्चा हो रही है ये दुर्भाग्यपूर्ण है। राम नाम जपना पराया नाम अपना,
ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का और भारतीय जनता पक्षा का मूल मंत्र है। मुंह में राम और बगल में नथुराम, ये उनका किरदार है। और राम मंदिर में इतनी भयानक कांड होने के बावजूद ना मन की बात के माध्यम से प्राइम मिनिस्टर कुछ बोलने के लिए तैयार है, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ढिंडोरा पीट रहा था कि विश्वस्त मंडल हमारा स्वयंसेवक है, ना उनको राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निष्कासित करने के लिए तैयार है। तो राम मंदिर का जो भ्रष्टाचार है, ये भ्रष्टाचारियों का सारा संस्कार ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का है और भारतीय जनता पार्टी का ही पाप कि राम मंदिर में चोरी हो रही है। और ऐसी स्थिति में राम की रक्षा करने का एक जो अभियान यूबीटी जो चला रही है, उसमें उनको निमंत्रित करना वाजिब है। यदि उनमें हिम्मत है, नैतिकता है, राम के वो भक्त है, तो जरूर उसमें वो पधारेंगे। वांगचुक जी का ये अनशन जो इसके पहले भी वो बैठे थे। मैं आपको याद दिलाता चलूं कि वांगचुक जी पर कोई उन पर केस या कोई मुकदमा न होने के बावजूद उनको एंटी नेशनल करार देते हुए भारतीय जनता पार्टी ने उनको राजस्थान की जेल में भी सलाखों के पीछे डाला था। उनको सलाखों के पीछे डालते समय भी कांग्रेस ने उस चीज़ का खंडन किया था। इतना ही नहीं तो 270 को लगाने के चक्कर में जो लद्दाख का भूमिपुत्र है उसके अधिकारों का हनन हुआ था, उसको लेकर भी अनशन को लंबा बैठे थे। उस स्थिति में भी लद्दाख के लोगों के साथ कांग्रेस थी और आज उनकी जो मांग है उस मांग को उनसे कई पहले से कांग्रेस भी उसी को उठा के लेके आगे चल रहा है। इसलिए हर हाल में जो धर्मेंद्र प्रधान है उनका इस्तीफा होना चाहिए और नीट की एग्जाम में पारदर्शिता जरूर लाना चाहिए। राहुल गांधी गए नहीं गए, कांग्रेस का क्या स्टैंड है, ये मुद्दा नहीं है। नरेंद्र मोदी क्यों नहीं गए 20 दिन के बाद, ये मुद्दा है। धर्मेंद्र प्रधान ने इस्तीफा क्यों नहीं दिया, ये मुद्दा है। इस मुद्दे से ध्यान भटकाने के लिए भारतीय जनता पार्टी अनशन स्वरूप के प्रोपोगंडे कर रहा है। सीता के पती असं म्हटलेलं आहे, रामाचं नाव डायरेक्टली घेतलं आणि त्याच्यावरून टीका होते कामावर आता। नाही, राधेचा पती, सीतेचा पती हे आपल्या असणाऱ्या आध्यात्मिक ठेवी आहे आणि या संदर्भामध्ये सीता माऊलीच्या पतीच्या संदर्भामध्ये उल्लेख करणं हा काही चुकीच्या अर्थाने घेतलेला नाही। मात्र राम जे आहेत त्याच्यावर आमचीच मालकी आहे असा टेंबा मिरवणाऱ्या लोकांना हे गळे उतरणं अवघड आहे। हे राम म्हणणाऱ्या आमचा सर्वोच्च नेता हे राम म्हणून त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारची करुणा नाही, ते या अनुषंगाने पुन्हा एकदा सिद्ध झालंय। पडळकरांनी पोस्ट केली आहे, जयंत पाटील यांना आता चांगली झोप लागेल असं। आता कलगीतुरा जो आहे हा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे। विकासावर, समस्येवर कोणी बोलायला तयार नाही, दुर्दैव आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।